रफिक खान यांचं रेल्वेमध्ये चढणं म्हणजे एक दिव्य. 4-5 माणसांना रफिक यांना उचलूनच ट्रेनमध्ये बसवावं लागतं. एकतर पुणे स्टेशनवर व्हीलचेअर रॅम्प नाहीये आणि ट्रेनही अशा प्लॅटफॉर्मवर लागतात की तिथे जाण्याची सोयही नाहीये. पहिला लागायची डेक्कन क्वीन प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. आता त्यांचं काय नियोजन ते त्यांनाच माहिती आहे. ते आता कधी 5 वर लागते, कधी 4 वर, कधी 6 वर. ऐन टायमाला त्यांचा अलाउन्स होतो की डेक्कन क्वीन 1 पर लगी 4 पर लगी आहे, 5 पे लगी आहे. आता आमच्यासारखे दिव्यांग माणूस कधी ते धावपळ जाणार आणि ते ब्रिज चढणार आणि त्याच्यासाठी आम्हाला कुली धरावा लागतो आणि कुली ऐन टायमाला मग ते 300, 400, 100 रुपये मागतो. याआधी डेक्कन क्वीन प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लावावा म्हणून आंदोलनही दिव्यांगांनी केलं होतं, पण देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानं आता तेही करायला कुणी धजावत नाही. जर का तसं पाहिलं तर व्हीलचेअर मध्ये तुम्ही पाहिलं आता तर व्हीलचेअरवरनं यायला पण नाही. म्हणजे ज्यावेळेस आम्ही इथे एंट्री करतो ना तेव्हापासून जो त्रास चालू होतो तो ट्रेनमध्ये बस असतो. आणि काही काही जे अपंग असतात त्यांना माहित नसतं की हा डब्बा कुठं लागला ऍक्च्युअली. त्याचं काय अशी विशेष काय म्हणजे इथं अनाउन्समेंट केलेलं जात नाहीये. दिव्यांगांच्या डब्यामध्ये सगळे नॉर्मल लोक बसलेले असतात. त्यांना जरी आम्ही सांगितलं की उतरत नाहीत, आम्हाला उलट उत्तर देतात उत्तर. पोलिसांनाही सांगितलं की पोलीस आम्हाला मदतही करत नाही. त्यावेळेस या संदर्भात रेल्वेशी बोलायचा आम्ही प्रयत्न केला, पण अधिकाऱ्यांनी कॅमेरावर बोललं तर नकार दिलाच, पण ठोस उत्तरही दिलं नाही. या दिव्यांगांना नुसती कोरडी सहानुभूती नको तर स्टेशनवर रॅम्प आणि बॅटरी कार जरी मिळाली तरी मोठी मदत होऊ शकेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह अद्वैत मेहतासह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे.